मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था आणि त्यामुळे होणारा प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन विजयदुर्ग दरम्यान रोरो आणि प्रवासी बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। विजयदुर्ग इथे जेटीचं काम अंतिम टप्प्यात आले, सेवाही लवकरच सुरू होणार आहे। गणेशोत्सव काळात कोकणामध्ये जाणारा प्रवास हा आणखी सोयीस्कर, वेगवान आणि सुरक्षित होऊ शकणार आहे। यामुळे पावसानं जळगाव जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। पावसाअभावी मुगाला शेंगा न लागल्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफ टॅक्सच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये सीटूनं धरणे आंदोलन केलं। या आंदोलनात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आला। ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमधून मालेगावकडे जाणाऱ्या बसचा मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झाला। उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला बस पलटी झाली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस झाडावर आदळली। अपघातात 28 प्रवासी जखमी झाले। भिवंडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे कामगार कर्मचारी सेनेनं धरणे आंदोलन केलं। पंचायत समितीच्या मुख्य गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली। अकोला शहरालगतच्या खडकी बुद्रुक इथल्या आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क देण्यासंदर्भात महानगरपालिकेनं सूचना प्रसिद्ध केली होती। गरज नसताना काही ठराविक लोकांचा फायदा व्हावा म्हणून पालिकेनं आरक्षणाच्या खाली ही जागा आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या लासीना गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातून धूर निघू लागला। या प्रकारामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। धूर का निघाला याचं अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाहीये। तहसील प्रशासनानं दरम्यान शेताची पाहणी केली। कोल्हापूरच्या खिद्रापूर ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावात उपसरपंचानं स्वतःच्या विरोधातच मतदान केलं। मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा सगळा गोंधळ समोर आला। हा अविश्वास ठराव 10-0 मंजूर झाल्यानंतर उपसरपंचांना चुकीचं मतदान केल्याची जाग आली। चंद्रपूरच्या जांभूळघाटमधल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थ्यांची तब्येत अचानक खराब झाली, त्यामुळे खळबळ उडाली। या प्रकरणी आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली। शिळं अन्न दिल्याची माहिती त्यावेळेस मिळाली। उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। वैजापूर तालुक्यातील विरगावमध्ये शेतकऱ्यांना शेतात बिबट्या मादी पिल्लांसह दिसल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांना रात्रीच्या वेळी शेतात न जाण्याचं आणि लहान मुलांनी घराबाहेर न राहण्याचं आवाहन करण्यात आलं। राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी सावंतवाडीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या भव्य तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पोलीस बांधवांकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळेस या रॅलीत पोलीस अधिकारी आणि अंमलदारही सहभागी झाले होते। पोलीस बांधवांकडून रत्नागिरीत तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळेस या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते। येवला शहरात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभक्तीच्या घोषणा देत शहरामधल्या मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली। यावेळी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि महिलांसह अनेक नागरिकही उपस्थित होते।
महाड नगर परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये शेकडो बाईकस्वार तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले। सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाड तालुक्यातील विविध सामाजिक संस्था तसंच नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते। हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत नांदेडमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। महानगरपालिकेच्या वतीनं ही तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक हे सहभागी झाले होते। वर्ध्याच्या कारंधा साई मंदिर समोरील रस्ता आणि वैनगंगा नदी पुलाला जोडणाऱ्या टी पॉइंटवरील मोठ्या प्रमाणात चिखल झालाय। डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण नसल्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत होते, तर अनेकदा जेसीबीच्या मदतीनं वाहनं बाहेर काढण्याची वेळ येते। प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। जालना जिल्ह्यामध्ये आयकरदात्यांचं रेशन बंद होणार आहे। पडताळणी करण्यात आली आहे या संदर्भात आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी येणार आहे समोर, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी दिली आहे। ज्या कुटुंबांना धान्याची गरज नाहीये पण तरीही ते सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, या संदर्भातल्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्यात आणि याच तक्रारीनुसार अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं मोहीम सुरू केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,500 दहीहंड्या फुटणार आहेत। जिल्ह्यामधल्या गोविंदा पथकं 16 ऑगस्टला दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत।